दरम्यान राज्य सरकारच्या लाडका भाऊ योजनेचं खासदार सुप्रिया सुळेंनी स्वागत केलं। विद्यार्थ्यांना स्टायपंड देताना त्यांना चांगल्या नोकऱ्या देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी त्यांनी केली। तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली। स्टायपंडची मागणी आहे, तुम्ही म्हणताय ती स्टायपंड देतायत ह्याचा मला आनंद आहे, मी त्याचं स्वागत करते। पण स्टायपंड बरोबर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट राहून यांना परमनंट नोकऱ्या कशा मिळतील याच्यातही थोडंसं लक्ष घातलं तर त्या मुलांना जास्त निधी स्टायपंड किती देईन 5-10 हजार 15-20 हजार 25 हजार रुपये देतील। ही मुलं इतकी शिकलेली आहेत की त्यांना लाखात नोकऱ्या मिळतील। तर स्टायपंड जरूर द्यावा, 10-20-25 हजार जो काय सरकारच्या मनात असेल तो जरूर मी त्याचं स्वागत करते, सरकारचे जाहीर आभार मानते। पण त्याच्याबरोबर त्यांच्या मेरिटवरची लाखो रुपयाची नोकरीही त्यांना मिळावी एवढी विनम्र विनंती सरकारला। निवडणुकीच्या तोंडापुढे ठेवून नजरेपुढे ठेवून निवडणुका त्यांनी काही निर्णय ते घेतलेले आहेत की ज्याच्यातून त्यांची मताची वाढ होईल असं त्यांना वाटतं। परंतु त्यांचं जे गठन आहे सरकारचं तेच लोकांना मान्य नाही आणि जे तत्वज्ञान आहे जे पुन्हा संपूर्ण दिशा जी आहे त्यांची ती चातुर्वर्ण्याकडे नेण्याची जी दिशा आहे त्यांचं तत्वज्ञानाची आणि राज्यकारभाराची ती आपण पाहिलेली असल्यामुळं जनता या पद्धतीला भुलणार नाही, जनता निर्णय देईल।